नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसानंतर काल मध्यरात्री आपलं उपोषण मागे घेतलं। मात्र उपोषण सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान आंदोलनाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तसंच या संपूर्ण प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी मोदींनी आंदोलनाच्या निमित्तानं मध्यरात्री केलेल्या एका व्हिडिओ संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले। वांगचुक यांनी उपोषण सोडलं तरी आंदोलन सुरू राहणार। संजय राऊतांचा केंद्र सरकारला थेट इशारा। कोणत्या मागण्या मान्य केल्या याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा। नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत। आंदोलकांनी संसदेवर महामोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीमध्ये प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली। विरोधकांनी सलग 5 दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बंद पाडलं। विरोधकांनी आंदोलकांना पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचे पडसाद उमटले। या सगळ्या घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। सरकारनं आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य केल्या याबाबत अजूनही स्पष्टता नाही। आंदोलनाची मुख्य मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती। त्या मागणीचं काय झालं त्याचं उत्तर केंद्र सरकारनं देशाला द्यावं अशी मागणी राऊतांनी केली आहे। सोनम वांगचुक यांनी सर्व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत जंतर मंतरवर उपोषण सोडलं असतं तर देशाला अधिक समाधान वाटलं असतं। सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हायला हवा होता। अभिजित दिपके किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधींसारखे नेते तिथं उपस्थित असायला हवे होते असंही राऊत म्हणतायत। 26 दिवस त्यांनी उपोषण केलं। त्यांच्या उपोषणामुळे एक आंदोलन उभं राहिलं, पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती। जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता। हुकुमशाही विरोधी लढे देणाऱ्या अनेक संघटना, संस्था आणि राजकीय पक्ष एकत्र आले। त्यांच्यापैकी तिथे कोणी एखादा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता। किमान अभिजित दिपके असायला पाहिजे होते। या देशाचे विरोधी पक्षनेते असायला पाहिजे होते। हे आंदोलन देशाचं होतं। सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणामागे लाखो विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा पाठिंबा होता। देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले, अनेक ठिकाणी आंदोलनं झाली आणि या आंदोलनांमध्ये हिंसाचाराच्या घटनाही घडल्या। अशा परिस्थितीत या आंदोलनाचा शेवट सरकारनं श्रेय घेण्याच्या पद्धतीनं होऊ नये अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे। धर्मेंद्र प्रधान जर वाचवले जाणार असतील तर सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण काय कामाचं? सोनम वांगचुक यांच्या त्या मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले, जंतर मंतरपर्यंत पोहोचले। एक मुलगी शहीद झाली, एका मुलीचा मृत्यू झाला काल हिंसाचारात पोलिसांनी अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले, डोके फोडली, हाडं तुटली। या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावा लागेल। देशातल्या शिक्षण व्यवस्थेतल्या बदलासाठी मोठं जन आंदोलन उभं राहिलं असून आता ते थांबणार नाही। देशभरात विविध संघटना आणि राजकीय पक्ष आंदोलन करतायत। मुंबईत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीत आंदोलन आयोजित करण्यात आलं, तर 26 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढला जाणार असून केंद्र सरकार विरोधातला रोष व्यक्त केला जाणार असल्याचंही राऊत म्हणाले। हुकुमशाहीशी टक्कर घेणारं एक आंदोलन जे उभं राहिलं ते आंदोलन आता थांबणार नाही। शिवतीर्थावर शिवाजी पार्कला आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख यांनी आणि इतर सगळ्या संघटना, संस्था मिळून राष्ट्रगान आंदोलन आहे। त्यानंतर रविवारी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे
यांनी आयोजित केलेला एक विराट मोर्चा आहे. त्याच्यामुळे वांगचूक यांचा उपोषण सोडल्यामुळे आंदोलनं थांबतील या भ्रमात जर सरकार असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्यावर भाजपनं थेट राऊत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांनी भांडूपच्या गाढव नाक्यावर 2 दिवस उपोषण करून दाखवावं, भांडूपच्या गाढव नाक्यावरच उपोषण सोडवू असं आव्हान दिलंय. संजय राऊतांना आव्हान आहे की संजय राऊतांनी किमान भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून 2 दिवसाचं तरी कडकडीत उपोषण करावं आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. विनाकारण भांडूपमध्ये घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही. तुम्ही दिल्लीमध्ये 1 तासासाठी त्या मोर्चामध्ये गेला होता. संजय राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर भांडूपचा गाढव नाका नावाचं ठिकाण आहे, तिथं किमान 2 दिवसाचं कडकडीत उपोषण करा आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या. संजय राऊत पंतप्रधानांच्या बाबतीत मूर्खांसारखं बोलतायत. वांगचूक यांनी कधी उपोषण सोडावं हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही उपोषणाला बसा तरी 4 दिवस, मग कळेल, असं आव्हान शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांना दिलंय. त्यांनी उपोषण कधी सोडावं ना सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालाहाटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. दिल्लीतल्या आंदोलनावर केंद्र सरकारच्या वतीनं सकारात्मक चर्चा करण्याचे संकेतही दिले गेले. पंतप्रधान मोदींनी पेपरफुटीबाबत ठोस कायदा करण्यासोबतच यातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. आंदोलकांच्या काही मागण्या सरकारनं मान्य करण्याचं लेखी आश्वासन सरकारी शिष्टमंडळानं सोनम वांगचूक यांना दिल्यावर त्यांनीही उपोषण सोडलंय. गेल्या आठवड्याभरापासून देशातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना आता राज्यातही याच मुद्द्यावर आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.